एकटी व्यक्ती, $1 अब्ज ची कंपनी. ऐकायला तर एकदम फिल्मी वाटतंय हो ना? पण थांबा, एआयमुळे हे आता फक्त स्वप्न राहिलेलं नाही, तर एक खरीखुरी शक्यता बनले. आणि आज आपण याच शक्यतेला सत्यात उतरवणारी ब्लूप्रिंट बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या सगळ्याची सुरुवात झालीये सॅम ऑल्टमनच्या एका भविष्यवाणीपासून किंवा एका धाडसी विधानापासून म्हणा. ते म्हणाले होते की एक व्यक्ती $1 अब्ज कंपनी बनवेल. आता हे फक्त एक वाक्य नाहीये. हे खरं तर येणाऱ्या काळात उद्योजकता कशी असणार आहे याचं एक चित्र आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एआयमुळे हे चित्र आता सत्यात उतरताना दिसतंय. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत एक नजर टाकूया. आपण सोलोप्रेन्युअर अब्जाधीश या कॉन्सेप्टपासून सुरू करू. मग हे खरंच घडते का याचा पुरावा बघू. त्यानंतर एआय फर्स्ट बिझनेसचं फ्रेमवर्क समजून घेऊ. एक एआय कोचची केस स्टडी बघू. स्वतःची ऑटोमेटेड टीम कशी बनवायची ते पाहू. आणि शेवटी यशाचा खरा मार्ग कोणता आहे यावर बोलू. तर असा हा आपला रोडमॅप आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. सोलोप्रेन्युअर अब्जाधीश म्हणजे एकट्याने अब्जाधीश होणं. काही वर्षांपूर्वी हे एखाद्या सायन्स फिक्शन मूव्हीसारखं वाटलं असतं, पण आता नाही. आता ही एक खरी बिझनेस प्लॅन बनू शकते आणि याचं सगळं श्रेय जातं एआयला. ठीक आहे, पण कदाचित असं वाटेल की हे सगळं बोलायला ठीक आहे, पण खरंच असं काही होतंय का? तर हो, हे फक्त थ्योरी नाहीये, हे प्रत्यक्षात घडतंय. चला 2 जबरदस्त उदाहरणं बघूया जी हे सिद्ध करतील. तर बघा, $1 अब्ज सोलो कंपनी बनवण्यासाठी ना साधारणपणे 2 मार्ग समोर येतात. पहिला आहे टेक्निकल मार्ग. म्हणजे जर कोणाला कोडिंग येतं तर हा मार्ग त्याच्यासाठी आहे. पीटर नावाच्या संस्थापकाने हेच केलं. त्याने एक ओपन सोर्स एआय प्रॉडक्ट बनवलं आणि सॅम ऑल्टमनने ते तब्बल $1 अब्ज पेक्षा जास्त व्हॅल्यूला विकत घेतलं. आणि दुसरा मार्ग आहे ऑपरेटरचा. समजा कोडिंग वगैरे येत नाही, पण बिझनेस कसा चालवायचा, मार्केटिंग कशी करायची हे चांगलं कळतं. मॅथ्यू गॅलागरने हाच मार्ग निवडला. त्यांनी नो कोड टूल्स वापरून वजन कमी करणाऱ्या औषधांसाठी एक जबरदस्त फनेल तयार केला. म्हणजे आपल्याकडे कोणतं स्किल आहे यावर आपण आपला मार्ग निवडू शकतो. आता जरा श्वास रोखून हा आकडा बघा. $1.2 अब्ज. आणि थांबा थांबा, हे कंपनीचं व्हॅल्युएशन नाहीये, ही या वर्षाची अंदाजित कमाई आहे, रेव्हेन्यू. एका व्यक्तीने बनवलेल्या कंपनीचा. यावरून कल्पना येईल की त्या ऑपरेटर मार्गामध्ये किती किती मोठी संधी दडलेली आहे. ओके, तर मग इतकं मोठं काहीतरी उभं करायचं असेल तर त्याचा पाया कसा असावा? त्यासाठी एक फ्रेमवर्क आहे, एआय फर्स्ट बिझनेस फ्रेमवर्क. चला, आता आपण याचे 3 महत्त्वाचे नियम बघूयात. हे नियम म्हणजे कोणत्याही एआय बिझनेसचा कणा आहेत. हे फ्रेमवर्क ना एकदम सरळ, सोप्या 3 नियमांवर उभा आहे. नियम नंबर 1, बाजारात नवी मागणी तयार करायच्या भानगडीत पडू नका. जी समस्या लोकांना आधीपासूनच आहे आणि ज्यावर ते उपाय शोधतायत तीच समस्या पकडा. नियम नंबर 2, प्रॉडक्ट फक्त आणि फक्त ऑनलाईन विकलं गेला पाहिजे. म्हणजे जाहिरातीपासून ते थेट खरेदीपर्यंत सगळा प्रवास डिजिटल हवा, कारण एआय इथेच बेस्ट काम करतं. आणि नियम नंबर 3, सबस्क्रिप्शन मॉडेलवर फोकस करा. म्हणजे दर महिन्याला साधारण $1,500 ते $2,000 असं काहीतरी. याने काय होतं की सतत रिकरिंग रेव्हेन्यू मिळत राहतो. हे 3 नियम पाळले की एकट्याने बिझनेस मॅनेज करणं खूप सोपं होऊन जातं. बरं, आतापर्यंत थेअरी खूप झालीये. चला, आता हे फ्रेमवर्क घेऊन एक खरी केस स्टडी बघूया. आपण एक साधासा प्रॉम्प्ट वापरू आणि त्यापासून एक पूर्ण बिझनेस मॉडेल कसं तयार होतं ते स्टेप बाय स्टेप पाहू. या सगळ्याची सुरुवात झाली या एका साध्या प्रॉम्प्टने. हाच तो प्रॉम्प्ट आहे जो मूळ सोर्समध्ये वापरला होता. यात काय विचारलंय बघा. भारतात एकट्या व्यक्तीसाठी एआय वापरून $1 मिलियन कंपनीची आयडिया दे, जिचं सबस्क्रिप्शन 3,000पेक्षा कमी असेल, जी ऑनलाईन विकली जाईल आणि एक मोठी समस्या सोडवेल. बघा किती स्पेसिफिक प्रश्न आहे. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की एआयला योग्य प्रश्न विचारले तर उत्तरही तितकीच जबरदस्त मिळतात. आणि या प्रश्नावर एआयने जी सर्वोत्तम आयडिया दिली ती होती एआय डेटिंग अँड रिस्क कोच. जरा विचार करा, भारतात आज 8 कोटींपेक्षा जास्त लोक डेटिंग ॲप्स वापरतात आणि त्यातल्या अनेकांना मॅच मिळाल्यानंतर पुढे काय बोलायचं याचं टेन्शन येतं. याला रिप्लाय अँक्झायटी म्हणतात. ही एक अशी समस्या आहे ज्यावर लोक बोलायला लाजतात, पण आतून त्यांना मदत हवी असते. आणि जिथे अशी गरज असते तिथे लोक पैसे खर्च करायला तयार असतात. हीच तर ती संधी आहे.
आता या बिझनेसचं प्राइसिंग मॉडेल बघा किती स्मार्ट आहे. इथे 2 टियर्स आहेत. पहिला AI प्रो, जो दर महिन्याला ₹1,500 आहे. यात AI विंगमॅन, प्रोफाईल ऑप्टिमायझर सगळं मिळेल. पण दुसरा प्लॅन आहे AI प्लस ह्युमन. हा थोडा महाग आहे, 4,000चा. पण यात AIच्या सगळ्या सुविधांसोबतच एक खरी व्यक्ती प्रोफाईलचं रिव्ह्यू करेल, चॅटमध्ये मदत करेल. हा जो ह्युमन टच आहे ना, हीच खरी गेम आहे. यामुळे कमाई तर वाढतेच, पण मार्केटमध्ये कोणी आपल्याला कॉपी करू शकत नाही. ठीक आहे. आयडिया तयार आहे, बिझनेस मॉडेल तयार आहे. पण आता प्रश्न हा आहे की ही कंपनी चालवणार कोण? एकटी व्यक्ती हे सगळं कसं मॅनेज करणार? तर उत्तर आहे ऑटोमेशन. चला आता भेटूया आता AI टीमला, जी आपल्यासाठी 24 तास 7 दिवस काम करणार आहे. टीममधला पहिला मेंबर आहे हेक्सफील्ड. हा आहे आपला AI क्रिएटिव्ह डायरेक्टर. याचं काम काय तर ब्रँडसाठी जबरदस्त फोटो आणि व्हिडिओ जाहिराती तयार करणं. आणि यासाठी कोणत्या मॉडेलची किंवा महागड्या फोटोशूटची गरज नाही, सगळं काही AI करून देईल. पुढचा मेंबर आहे मॅजिक्स. हा आहे आपला ऑटोमेटेड ॲड मॅनेजर. जाहिराती बनवल्या पण त्या चालवायच्या कशा, तर हे काम मॅजिक्स करेल. फेसबुक, इंस्टाग्रामवर ॲड्स चालवणं, त्यांचं विश्लेषण करणं, कोणती ॲड चांगली चालतीये तिकडे आपोआप बजेट शिफ्ट करणं, हे सगळं टेन्शन आता आपलं नाही, मॅजिक्सचे. आता येतो वापी. हा तर कमाल आहे. हा आहे आपला AI सेल्स अँड सपोर्ट एजंट. म्हणजे हा थेट आपल्या ग्राहकांशी फोनवर बोलू शकतो, त्यांचे प्रश्न सोडवू शकतो, त्यांना प्रॉडक्टची माहिती देऊ शकतो. आणि आवाज इतका नैसर्गिक असतो की समोरच्याला कळणार पण नाही की ते एका AIशी बोलतायत. म्हणजे झालं ना आपलं कॉल सेंटरचं काम. आणि टीमचा शेवटचा पण महत्त्वाचा मेंबर ज्युलियस AI. हा आहे आपला पर्सनल डेटा ॲनालिस्ट. आपला सगळा बिझनेस डेटा, म्हणजे विक्री किती झाली, कुठून ग्राहक आले, हे सगळं याला कनेक्टेड असेल. आपल्याला फक्त विचारायचंय, अरे माझी विक्री कशी चालली आहे, आणि तो आपल्याला लगेच रिपोर्ट देईल. म्हणजे आता डेटा ॲनालिसिससाठी वेगळा माणूस ठेवण्याची गरजच नाही. तर बघा, आता आपल्याकडे एक ब्लूप्रिंट आहे, एक फ्रेमवर्क आहे आणि एक 24 तास काम करणारी AI टीमसुद्धा आहे. पण फक्त एवढंच पुरेसं आहे का? नाही. यशाचा खरा मार्ग या सगळ्याच्या पलीकडे आहे. तो आपल्या मानसिकतेमध्ये, आपल्या माइंडसेटमध्ये आहे. हे एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे आणि ते कायम लक्षात ठेवा. नोकऱ्या नाहीशा होत नाहीत, त्या फक्त बदलत आहेत, इव्हॉल्व्ह होत आहेत. खरी समस्या AI नाहीये. खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपली नोकरी बदलते, पण आपण स्वतःला बदलत नाही, आपण स्वतः विकसित होत नाही. त्यामुळे AIला घाबरण्यापेक्षा सतत नवीन गोष्टी शिकत राहणं आणि स्वतःला अपग्रेड करत राहणं, हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. तर ही ब्लूप्रिंट आता आपल्या समोर आहे. एकट्या व्यक्तीने $1 अब्ज कंपनी कशी बनवायची याचा संपूर्ण रोडमॅप आपण पाहिला. मार्ग तर आता स्पष्ट दिसतोय. संधी दार ठोठावत आहे. प्रश्न फक्त एकच उरतो, ह्या संधीचं सोनं कोण करणार? आणि ह्या ब्लूप्रिंटचा वापर करून पुढे काय अविश्वसनीय गोष्ट तयार केली जाणार आहे?